आहे मनात लय इच्छा आहे, पण काय मनातच राहून जाते. तुला जर एक इच्छा तुझी पूर्ण होणार असेल तर काय असेल ती? माझी इच्छा एकच होतं, फक्त म्हणजे असं शाळा शिकून मोठं व्हायचं. पण काय झालं, जाती दाखलं नाही, जाती दाखलं मध्ये आलं, त्यामुळं 2 वर्ष लॉकडाऊनच गेलं. लॉकडाऊन गेलं तेव्हापासून शाळेतच नाही गेलो. कितवी शिकलाय तू? 8वी. समाज असते ना, असं मरी आहे समाज, त्या समाजात जाती दाखलंच नाही. आणि मेन गोष्ट तेच पाहिजे. तर त्यामुळं शाळा शिकून लय शिकलेत. लय म्हणजे असं तुम्हाला काय सांगू, लय म्हणजे आमच्या जातीतले लय शिकलेत, पण जाती दाखल्यामुळे लय अडचण झाली. त्यामुळे ना घरीच राहून आहेत अजून पण. एवढं होतं फक्त शाळा शिकून मोठं व्हायचं. आई पण म्हणायची शाळा शिक बाळा, कुठं तर नोकरी लागन, कुठं तर शिक्षण, असं सांगितलेलं, पण काय पुढंच नाही गेलं. आई तर तुम्हाला काय वाटतं गावी जास्त खुश आहेत? गावी जास्त खुश आहे. गाव ते गावच आहे, याच्यापेक्षा गाव भारी. पण काय करायचं, परंपरा चालूच आहे. आता सारखं मुंबईला यायचं जायचं अजून 4-5 वर्षांनी आता बंद होईन. आता असं का वाटतं तुला? म्हणजे आता लोक जास्त लक्ष द्यायला नाही लागले. म्हणजे मुंबईचे लोक आपल्या गरिबांकडे कशाला लक्ष द्यायचं, असं म्हणजे कोण म्हणायचं काम कर, कोण ही कर ती कर, मारायचे धमकी बिमकी. त्यामुळे एवढं लक्ष देत नाही कोण गरिबाकडे. पैसे बिशाचे विषय नाही, फक्त परंपरा. पैसे गावी पण कमवू शकतो. पैसे गावी पण, तुम्हाला माहिती कुठं पण पैसे कमवू शकतो माणूस. असे गावी काय काम करतात? गावी असं केळी, आपलं ते बांधकाम, कुठं इकडं शेतात गवंडी, असं बरंच काम आहे. बरंच काम. शिकायचं कोणाला इच्छा नाही, बारके पोराला सगळी इच्छा आहे शिकायची. तुझं नाव सांग इंग्लिश मध्ये. माय नेम इज तानाजी मारुती निंबाळकर. माय होम इज अकलूज. माय स्कूल नेम इज जनता विद्यालय काष्टी. माय फेवरेट कलर इज ब्लॅक. आय एम इज ब्लॅक. इंग्लिश पण येते, मराठी येते, हिंदी येते, वाचतं तर सगळं येते. मुंबईची लोक तुमची काय मदत करू शकतात, किंवा जे तुम्हाला वाटतंय की आता 4-5 वर्षात ही परंपरा बंद होईल आणि तुम्हाला मुंबईमध्ये यायची इच्छा नाही होणार, तर ते मुंबईकर कसं बदलू शकतात? हे त्यांच्या मर्जीने चालू असते. गरिबांकडे कोण लक्ष देते, इग्नोर करतात ते आपलं बोललेलं. आपण जे बोलतो खरं ते त्यांना खोटंच वाटतंय. जसं की म्हणजे त्यांना काय वाटतं माहिती का, ही फक्त पैसे कमावलेच येतात, यांना काय परंपरा नाही काय नाही. आपलं फक्त जेवढं आयतं भेटतंय तेवढंच भेटतंय, त्यांना असं वाटतंय. त्यांना कळायला पाहिजे आपण काय करतोय, ते काय उन्हात काय करतात, परंपरा कसं चालू आहे. तुम्हाला वाईट वाटतं मग त्या गोष्टींचं? लय वाईट वाटतं, पण कोणाला सांगायचं, कारण की ज्यांना सांगतोय ते मोठेच लोक असते, त्यांना सांगूच पण वाटत नाही. काय ना मुंबईकरांकडून फक्त गरिबांकडे लक्ष द्यावं, फक्त काय ना, बाकी पैशाचा सवाल नाही काय नाही, फक्त जाती दाखला एक मध्ये येत आहे, बाकीचं काय नाही. परंपरा जशी चालू आहे तशीच राहू दे. आम्ही काही जास्त मागतो का, 1 रुपये दिलं तर दिलं, नाही तर नाही. जास्त अपेक्षा केलं तर ती पण भेटत नाही. 1 रुपयाच माणूस बदलू शकतो. तेवढं देतात, कोण नाही देत, कोण लक्ष पण देत नाही. जा म्हणतात, आपलं मारतात, पण त्या आपण काही लक्ष देत नाही, म्हणजे जास्त उलट बोलत नाही त्यांना, कारण की मोठे आहेत ते. असे